जय शिवराय मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कापूस पिकाला दुसरा खताचा डोस कोणता द्यावा याविषयी सविस्तरमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन अत्यंत गरजेचं आहे आणि वेळेवर होणं महत्त्वाचं आहे. तर ते कोणतं याविषयी सविस्तर माहिती पाहू. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. तर पाहूया दुसरं खत व्यवस्थापन. मित्रांनो, दुसरा डोस कधी? तर मित्रांनो, ज्यावेळेस आपली कपाशी 45 ते 50 दिवस झाली असते तर अशा वेळेस आपल्याला दुसरा डोस देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या दुसऱ्या डोसमध्ये व्यवस्थापनामध्ये आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर कमी करायचा आहे. जे काही नत्र आहे म्हणजे युरिया, तर डायरेक्ट युरियाचं आपलं प्रमाण कमी घ्यायचं आहे. आपल्याला साधारणतः दुसऱ्या डोसमध्ये 20 ते 25 किलोच युरियाचा फक्त वापर करायचा आहे, जेणेकरून जास्त आपल्या कपाशीची वाढ होणार नाही. अति वाढ झाली तर दोन फांद्यामधील अंतरही जास्त वाढतं आणि ज्यावेळेस पाते लागले असतात तर पात्याचं जास्तीत जास्त पातेगळ होण्याची नुकसान असते. त्यामुळे दुसऱ्या डोसमध्ये जर तुमच्या पिकांची चांगली वाढ व्यवस्थित असेल, चांगली तजेलवार असेल तर जास्त युरिया वापरण्याची आवश्यकता नाही. जास्त युरिया वापरला तर पातेगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे युरियाचा आपला वापर कमी करायचा आहे. नंतर जर मिश्र खतांचा विचार केला तर मित्रांनो, दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश या तिन्ही घटक असलेल्या खतांचा वापर करायचा आहे, जेणेकरून परिपूर्ण खताचा डोस आपल्या कपाशी पिकाला पडेल. तर यामध्ये मित्रांनो मिश्र खते कोणती तर ते पाहूया. मित्रांनो, यासोबत आपल्याला जे काही बोरॉन आणि मॅग्नेशियम सल्फेट या दोन घटकांचा वापर करायचा आहे, या दोन खताचा वापर करायचा आहे. जेणेकरून मित्रांनो, या दोन खतामुळे फायदा काय होणार आहे तर ज्यावेळेस आपली कपाशी वाढ चांगली होईल आणि त्याला फळ लागेल, म्हणजेच त्याला बोंडे लागतील, तर जे काही मॅग्नेशियम आहे तर मॅग्नेशियममुळे आपल्या पिकामध्ये हिरवेपणा कायम राहील. आणि जे काही बोरॉन घेणार आहोत तर बोरॉनमुळे आपले पातेगळ थांबणार आहे, पातेगळ होणार नाही. यामुळे मॅग्नेशियम आणि बोरॉन या खताचा आपल्याला यामध्ये समावेश करायचा आहे. मॅग्नेशियम यामध्ये आपल्या एकरी 10 किलो तुम्ही घेणं आवश्यक आहे आणि बोरॉन जर विचार केला तर एका एकरसाठी आपल्याला 2 किलो बोरॉन या मिश्र खतासोबत घ्यायचा आहे. आता राहिला प्रश्न, जे मेन खत आहेत तर ते कोणते घ्यायचं आहे मिश्र खत. तर मित्रांनो, सर्वात उत्तम आणि बेस्ट मिश्र खत ते म्हणजे 10-26-26. 10-26-26 एकरी जर विचार केला तर 1.5 बॅग म्हणजेच जवळपास आपल्याला 75 किलो 10-26-26 घ्यायचं आहे. आणि यासोबत बोरॉन आणि जे काही मॅग्नेशियम सल्फेट आहे तर यांचाही आपल्या यामध्ये समावेश करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व एकत्र मिक्स करून आपल्या एक एकरसाठी द्यायचा आहे. जर तुमच्याकडे 10-26 उपलब्ध नसेल तर मित्रांनो, जे काही 12-32-16 आहे तर ते 12-32-16 हे खत घेऊ शकता. त्यासोबत मॅग्नेशियम आणि बोरॉन घेऊ शकता. जर 12-32-16 घेणार असाल तर मित्रांनो, आपल्याला सेम तेच 1.5 बॅग म्हणजेच जवळपास 75 किलो घ्यायचं आहे आणि या सर्वांचा मिक्सचर करून एकरी डोस द्यायचा आहे. जर तुम्हाला ते पण शक्य उपलब्ध नाही झालं तर मित्रांनो, तिसरा पर्याय तो म्हणजे जे काही 14-35-14 खत आहे तर ते तुम्ही यामध्ये घेऊ शकता. 14-35-14चा विचार केला तर आपल्याला यामध्ये 60 ते 70 किलो खत घ्यायचं आहे आणि यासोबत बोरॉन आणि जे काही मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, बोरॉन 2 किलो मिक्स करून आपल्या पिकाला द्यायचं आहे. जर मित्रांनो हे पण उपलब्ध नाही झालं तर दुसरा पर्याय तो म्हणजे मित्रांनो 15-15 घेऊ शकता. 15-15चे जवळपास 70 ते 75 किलो घेऊ शकता. त्यासोबत मॅग्नेशियम 10 किलो प्लस बोरॉन 2 किलो हे मिक्स करून तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो, नंतर नवीन खत आलं आहे ते म्हणजे 8-21-21. तर मित्रांनो, 8-21-21 घेणार असा ही 40 किलोची बॅग असते आणि आपल्याला 1.5 बॅग म्हणजे जवळपास 60 किलो, एकरी 60 किलो 8-21-21 प्लस 10 किलो मॅग्नेशियम प्लस 2 किलो बोरॉन या सर्वांचा मिक्सचर करून आपल्याला एकरी डोस द्यायचा आहे. तर मित्रांनो, या सर्व तुम्हाला जवळपास सर्व खतांचा एकंदरीत तुम्हाला आढावा घेतला आहे. जे काही नत्र, स्फुरद, पालाश तिन्ही घटक असले खते हे आहेत. यापैकी कुठलंही तुम्ही एक मिक्सचर तुम्ही घेऊन आपल्या पिकाला एकरी देऊ शकता. तर यामुळे फायदा काय होणार आहे? नत्र, स्फुरद, पालाश योग्य मिळाल्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होणार आहे आणि त्याला फळपांदे चांगले लागतील. त्याचप्रमाणे जे काही पाते फुले आहेत त्याची संख्या जास्त वाढेल आणि मॅग्नेशियम आणि जे काही बोरॉन आहे तर याचा फायदा म्हणजे आपल्या पिकाची जी काही हिरवेपणा तजेलवान चांगलं राहील आणि पातेगळ होणार नाही. जे काही जास्त नत्रामुळे पातेगळ होण्याचा जास्त धोका असतो तर हे बोरॉनमुळे तो कंट्रोल होईल, पातेगळ होणार नाही आणि नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील.
तर मित्रांनो धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.